आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात चंद्रपूरमध्ये साजरी होत आहे। या निमित्त सर्व उपासक उपासिका बौद्ध बांधव यांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देते आणि बाबासाहेबांचे कार्य हे असेच सदोदित आपण तेवत ठेवूया। त्यांच्या स्मृतींना त्यांना अभिवादन करते। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व जनतेला समस्त या चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा देतो। मी सुनील मुसळे आम आदमी पार्टीचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आपण पाणी वाटपाचा हा जो कार्यक्रम केलेला आहे। आम आदमी पार्टी दरवर्षी ही बाबासाहेबांची जयंती, त्या बाबासाहेबांनी आपल्याला समता बंधुत्व शिकवण दिली, ज्यांनी संविधान दिलं या देशाला, संविधानाचे जे पालन करते आहे, कुठेतरी त्या संविधानाचा कुठेतरी एक हे होत आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, संविधान पूर्णपणे पाळलं जात नाही आहे, लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत आहे देशामध्ये। तर ही लोकशाही संपली नाही पाहिजे, याकरता आपण सर्वजण एकजुटीने या चंद्रपूर जिल्ह्यातील म्हणा किंवा या भारत देशातील आपण एकजुटीने सर्व प्रयत्न करत आहोत। जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवण दिली ते शिकवणीचे आपण पूर्ण करण्याकरता आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपण इथे एकवटले आहोत आणि या थंड पाणी, या उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी जे बाबासाहेबांचे अनुयायी आहे किंवा जे जनता आहे बाबासाहेबांना जे मानतात त्यांच्यासाठी आम्ही पाण्याची इथे व्यवस्था केली आहे। तुम्हाला माहीत आहे आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टीचं संपूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते संविधानावर चालणार आहे। जे बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा दिली, शिक्षा महत्त्वाची आहे, आरोग्य महत्त्वाचे आहे, जनतेच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या महत्त्वाच्या आहे, त्याचंच पालन आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवालचं सरकार दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये ते राबवते आहे। आणि चांगल्या सुविधा कशा जनतेला, गोरगरीब सामान्य जनतेला, जे दलित आहे, पीडित आहे, वंचित आहे, जे सामान्य घटकातील लोक आहे, त्यांना कशा का सुविधा देता येईल याचं पूर्णपणे पालन आम आदमी पार्टी करत आहे। या प्रसंगी मी बाबासाहेबांना 133व्या जयंतीनिमित्त पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। सर्वांना जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती फार मोठ्या प्रमाणात साऱ्या विश्वात साजरी होत आहे। आम्ही चंद्रपूरवासी आज ह्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत। इथे आज सकाळी कलेक्टर विनय गौडा साहेब येऊन गेले, सुदर्शन मुमुका SP साहेब येऊन गेले आणि जिल्हा परिषद CO विवेक जॉन्सन साहेब येऊन गेले आणि ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता सर्वच मंडळी आलेली आहे। आज मी सर्वांना एक संदेश देतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जे संविधान दिलं त्या संविधानावर चालण्याची गरज संपूर्ण देशाला आहे आणि त्या संविधानानुसारच सर्व काही चाललं पाहिजे अशी मी सर्वांना ग्वाही देतो। आणि आपल्याला सांगू इच्छितो की ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म घ्यायचा म्हणून स्वीकारायचा म्हणून प्रतिज्ञा केली होती आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला बुद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथे घेतली व सर्वांना दिली। तद्वतच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा आग्रहानं देवाजी बापू खोब्रागडे यांची विनंती मान्य करून 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूर येथे धम्मदीक्षा दिली आणि त्यानंतर बाबासाहेबांचा फार मोठा संकल्प होता की सारा भारत बौद्धमय झाला पाहिजे म्हणून। तर बाबासाहेबांनी 16 डिसेंबर 1956चा फार मोठा धम्म सोहळा मुंबई येथे आयोजित केला होता, पण त्या अगोदर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं 6 डिसेंबरला आणि तो संकल्प पूर्ण होऊ शकला नाही। पण त्यानंतरचे जे नेते होते शिवराज भैयासाहेब आंबेडकर, दयासाहेब गायकवाड आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे ह्या लोकांनी तो संकल्प पूर्ण करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला आणि आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण करूया एवढंच बोलतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। नमस्कार, मी मनाचे नगरसेवक सचिन भोयर। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही अभिवादन केलेलं आहे। आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही नेहमी चालत आलो, पुढेही चालत राहू आणि गोरगरीब लोकांची आम्ही सेवा करत राहू। जय भीम, नमो बुद्धाय। मी तनुजा जमनादास रायपुरे, सामाजिक कार्यकर्ता।
खरं तर महिला ही समाजाची आधारशिला आहे आणि महिला ही समाजाला खूप चांगल्या रीतीने पुढे नेऊ शकते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं आणि म्हणूनच बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये महिलांना अनेक महत्त्व देऊन अनेक कायद्याची निर्मिती देखील केली होती. मात्र बाबासाहेबांचं ते स्वप्न कुठेतरी अपुरं राहिलं असं आज आम्हाला दिसून येत आहे. जोपर्यंत या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही नांदणार नाही आणि महिलांना समानतेचा दर्जा मिळणार नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही खऱ्या अर्थाने साजरी होत आहे हे असं भारताला देखील दिसून येणार नाही. आम्हाला असा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की या देशामध्ये महिलांची जी अधोगती होत आहे, महिलांवर जो अत्याचार होत आहे, तर हे महामानवांना अभिप्रेत नाही. जे महिलांवर अत्याचार होतात आणि प्रस्थापित व्यवस्था ही बघत असते तर त्यांनी देखील त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या महापुरुषांना विनम्र अभिवादन ठरेल. या विनम्र अभिवादनाप्रित्यर्थ आम्ही सर्व महिलांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त सर्वांना शुभकामना प्रदान करतो आणि बाबासाहेबांचं ध्येय, बाबासाहेबांनी दिलेलं धोरण हे पूर्ण होईल असं आम्ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.